कंपटीशन भोला तेरे साथ भोला आएगा या श्रीराम आएगा ऐसा। और तुम लोग को इस बार आसान दूंगा नहीं, एकदम टफ दूंगा। मतलब ट्रिपल राइस जो खाने में जाना भी नहीं चाहिए ज़्यादा पेट में। और जो मित्रांनो नमस्कार, चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे. मित्रांनो गुड मॉर्निंग. आपण आलेलो आहे चालण्यासाठी, सकाळचं मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेलो आहे. बंद केलेलं आम्ही, मी स्वतः बंद केलेलं साधारणतः 6 महिन्यापूर्वी. चालायचा पुन्हा एकदा कंटाळा आलेला, आता पुन्हा सुरुवात केलेली आहे. मी आणि गणेशची आजपासून सुरुवात केलेलं आहे. तर आता बघूया ह्याला टास्कप्रमाणे घ्यायचं, कसं घ्यायचं ते. पण काहीतरी वजन कमी करायचं किंवा कसं काहीतरी टास्क घ्यावं लागेल तरच हे कंटिन्युटीमध्ये राहील. बघ की सुंदर ग्राउंड आहे. बघ ग्राउंड दाखवतो मी, ग्राउंड काय सुंदर आहे ते. 1 मिनिट. बघा सुंदर ग्राउंड आहे, छानपैकी मुलं आले सर्व खेळायला. सकाळची वेळ आहे आणि आम्ही आलो चालायला. आता हे थोडीफार शुगर पण डिटेक्ट झाली माझ्या ब्लडमध्ये. तर शुगर चांगली ठेवायची असेल तर शुगर कमी करायला लागेल, म्हणून आम्ही चालायला आलेलो आहे त्या भावनेनी. आता हे नखरे राहतात किती दिवसाचे का आपण चालू शकतो ते लवकरच समजेल. तर तुर्तास गुड मॉर्निंग, दिवस सुरुवात झाली. ब्लॉग बघत राहा. बाय बाय. बघा ग्राउंड किती छान आहे. ग्राउंड फक्त बघा किती सुंदर ग्राउंडचं लॉन वगैरे आहे. सकाळचे गणे किती वाजले रे? 8 वाजले असतील ना, 8:30 वाजले आसपासचं टायमिंग झालेलं आहे. आणि आमची साधारणतः 5 किलोमीटर चालून झालेलं आहे आतापर्यंत. 5 किलोमीटर चालू झालेलं आहे. आता प्रण केला आहे की दर दिवशी आम्ही 5 किलोमीटर चालू म्हणून, पण बघूया किती शक्य होतं आहे ते. आज साधारणतः 5 किलोमीटर चालू झालेलं आहे आतापर्यंत. तो काय गणेश बघा, गणेश चालतो आहे तिकडून. गणेश अजून फॉर्मलमध्येच आलेला आहे. त्याला शूज वगैरे आवडत नाही, ट्रॅक पॅन्ट वगैरे आवडत नाही. तो अलग दुनियेत आहे अजून. ठीक आहे मित्रांनो, चला. बऱ्याच दिवसांनी आमची फेवरेट भरलेली मिरची आज होती. त्याचं बघा हे कुटाचं तयार केलेलं मिश्रण, आणि त्यानंतर हे छानपैकी मिरचीमध्ये भरलेलं आहे. आणि आम्ही जास्त मिरच्या खाल्ल्या नाही, आम्ही 2-3 खाल्ल्या. पण ह्या ज्या मिरच्या जेव्हा असतात ना, तेव्हा टिफिनवाले सर्व मात्र खुश असतात की त्यांना हा आयटम फार. पुन्हा एकदा नमस्कार. बघा आजचं प्लॅनिंग रीलचं आहे. तर पुन्हा एकदा तोच पसारा घेऊन बसलेला आहे. सेट लावलेला आहे छानपैकी. आज विशेष काय बघा, आज सर्व गोष्टी आणलेल्या आहेत इकडे. आज हे कोकोनट मिल्क आहे आणि ऑरेंज आहेत, आपलं गाजर आहे, बदाम आहे. तर यापासून एक हलवा बनवायचा विचार आहे आजच्या रीलमध्ये. आणि बघा आज तुम्हाला एक स्पेशल दाखवतो ना. नेहमी रील बनवताना ना ह्या साईडला थोडंसं सेक्शनमध्ये असं एम्प्टी आउट वाटायचं. मी ते फ्लॉवर पॉट लावायचो ह्या साईडला, पण ते दरवेळेला फ्लॉवर पॉट लावून पण ते तेवढं कॅची वाटत नव्हतं. हे काल मी एक घेतलं विकत छानपैकी, मला आवडलं पण. आणि साईडला ठेवलं रीलमध्ये, तर ती जागा पण भरून निघेल आणि देवाचं पण आहे. त्यामुळे ते ॲक्च्युली चायनीजचं होतं आधी ते 3 जणं, पण ते मी म्हणलं चायनीजचं ते लावण्यापेक्षा हे गणपती देवाचं छान वाटेल. तर हे एक आज वेगळा प्रयत्न केला आहे. तर आजच्या रीलमध्ये नक्की बघा आणि मला सांगा की हे कसं वाटतं आहे. कमेंट करत जा की काय आहे, कसं वाटतं आहे. आम्ही नक्की त्याला उत्तर देऊ. सामान सर्व रेडी झालेलं आहे, तर थोड्या वेळात बनवतो आणि मग त्याची टेस्ट घ्यायच्या वेळेला पुन्हा एकदा मी तुम्हाला टाकेन ब्लॉगमध्ये की काय आमचं आहे ते. ठीक आहे, चला तोपर्यंत ब्लॉग बघत राहा मित्रांनो. बाय बाय. मित्रांनो आताच गाजरचा हलवा बनवून खाल्ला. तुम्हाला रील तुम्हाला टाकतो मी थोडा वेळात. रील तुम्हाला बघायला मिळेल. पण तो शुगरवाले जे आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, बाकी रेग्युलर माणूस खाऊ शकत नाही. तसा मी खाऊ शकतो, पण म्हणजे थोडंसं शुगर, ओरिजिनल शुगर नसल्यामुळे कसं आहे, ह्याची शुगर होती कसली, ऑरेंजची शुगर होती. त्यामुळे तो तेवढा स्वीटनेस त्याला येत नाही. पण ठीक आहे, काहीतरी शुगरच्या माणसाला खायला काही हरकत नाही. तर रील तुम्ही नक्की बघा, रील तुम्हाला आवडेल. आता एक पुढची रील बनवतो आम्ही. हे बघा एक कोल्ड्रिंकचा ग्लास वगैरे लावलेला आहे, एक ह्याचा आम्ही मिक्सअप करतो आहे. तर ही पण रील ही उद्याला रील येणार आहे. ती उद्याला रील नक्की बघा. पण आजची जी रील आहे शुगर फ्री म्हणण्यापेक्षा जे डायबिटीसच्या लोकांसाठीचं एक हलवा तर मी टाकलेला आहे. तर ती रील तुम्ही नक्की बघा मात्र मित्रांनो. चला.
नाही ना पण नाही ते बिल कन्सिडर करायचंच नाही ना तुला मी 100 टाइम बोललेलो आहे. ठीक आहे चलो. अनिलची प्रवृत्ती आहे ती रात्री जागायची प्रवृत्ती आहे, लक्षात ठेवा. पंकजला पण हा व्हिडिओ तर मी तर हे करणार आहे, टॅग करणार आहे. पंकजचं माहिती आहे कि रात को लोग क्यों जागते और क्या करते करके. बोला तू क्यों टाईट आहे बता मेरे को. अनिल तुला लवकर झोप येत नाही का येत नाही झोप ते सांग ना मला. का तुला झोप येत नाही लवकर. काय जेवेपर्यंत तुझं वय झालं तर वय ते वयाप्रमाणे तुला झोप लागत नाही तुला. बोला तेरे को नींद लगता है रात को टाइम पे सोता है तू. ये भी अच्छा है. पण बोलाचे बायसेप वगैरे झाले आधी ना बघ ना जरा. बोलाचे बायसेप वगैरे बघ बघ बाउंसर आहे तो बोला. बोला ने एक गिला ना बोला तूने एक हाथ का मार दिया ना और एक पेट का मार दिया खत्म आदमी. बोला बाउंसर आहे आपला. चलो ठीक आहे. मित्रांनो तुम्हाला थोडं शेअर करायचं राहिलेलं काल. बोला तुमको अभी जो कल जो मिनी स्पीकर मिला है तुमने यूज़ तो किया नहीं. मेरे को मालूम पड़ा ये लोग से कि तुमने यहाँ पे यूज़ किया नहीं करके. तो अभी करोगे क्या उसका. बजाएंगे गाना बजाएंगे. कहाँ बजाएंगे. यहाँ तो तुमने यूज़ किया नहीं यहाँ उसको पे टाइम खोला नहीं नहीं. मिलता. तो अभी क्या करोगे गाँव में लेके जाओगे ऐसा. हाँ तो गाँव में दीवार पे टांग दोगे एक साइड में नहीं रख देंगे, टांगने वाला टांग देंगे. ऐसा. हाँ गाँव में बजा के सुनेगा. हाँ. तो तूने लिंक किया था उसको एक बार जोड़ के देखा था. नहीं आवाज़ कैसे आ रहा है क्या आ रहा है. साबत होता है, अच्छा है. सब अच्छा है. हाँ हाँ. चलो ठीक है. तो अभी अगली बार जब कॉम्पिटिशन होगा तो जोर शोर से और करोगे ना. थोड़ा अच्छा परफॉर्मन्स करोगे ना. हाँ चलो ठीक आहे. देखो आतापर्यंत 2 कॉम्पिटिशनला एकदा इयरबड्स मिळाले आणि एक वेळा तर हे मिनी स्पीकर दिले आणि दोन्ही ते भोलाने जिंकलेलं आहे. आता बाकी दुसरे 2-3 आहेत तर बघू आता काय करतो. तर प्रेमला पण एक वेळा संधी द्यायची. प्रेमला पण एक वेळा कॅश मिळालेली आहे प्रेमला. तर आता प्रेम को एक बार जीता सबसे फर्स्ट विनर प्रेम है आज के दिन में. तो आता अगला जब कंपटीशन होगा एक बार छोटू को भी लेना. छोटू करेगा ना कंपटीशन. तेरा मुंह खुलता है ना. करेगा बोलता है. छोटू बोलता है मैं करेगा. छोटू बोल रहा है मैं जीतेगा मैं खेलेगा. अनिल छोटू बोलता है मैं खेलेगा. नहीं मेरे को मालूम है तू उसके साथ कर रहा है कंपटीशन. तू उसको हरा देगा और बाद में तू आसानी से ये कर लेगा. वो नहीं उसका कंपटीशन में तो छोटू के साथ करूँगा पिज़्ज़ा वाले ऐसा. ये सोच रहा हूँ मैं. नहीं तेरे साथ नहीं. तेरे साथ एक बार शाम को देखे हम लोग गलती कर लिया था. तो शाम को एक साइड हरा दिया समझे ना. तो छोटू का हम लोग वो छोटू के साथ करेंगे. तो दोनों कम खाने वाले चाहिए. तेरे साथ मैं करूँगा कंपटीशन. भोला तेरे साथ भोला आएगा या श्रीराम आएगा ऐसा. और तुम लोग को इस बार आसान दूंगा नहीं एकदम टफ दूंगा. मतलब ट्रिपल राइस जो खाने में जाना भी नहीं चाहिए ज़्यादा पेट में और जोर शोर से होना चाहिए कंपटीशन. हाँ चलेगा. सुबह बता के रखूँगा. लेकिन इसका जो कम खाने वाले हैं उनका कम के साथ होना चाहिए. और मैं देखूंगा भोला के साथ कौन जीते पाएगा. देखो उसमें भोला है प्रेम है और श्रीराम है. ये 3 लोग आज तक हारे नहीं है. तो उस दिन देखूंगा कौन जीतेगा करके. हाँ खाने में इसको भी अभी तक लिया नहीं है. इसका भी मेरे को मालूम नहीं परफॉर्मेंस कैसा है करके. तो इसको और ये छोटू को एक दिन लगा दूंगा. दोनों को बिठा लूंगा तो मालूम पड़ेगा क्या आहे करके. देखते. चला मित्रांनो हळूहळू काहीतरी आपण कॉम्पिटिशन वगैरे करूच भविष्यामध्ये. आता रात्रीची वेळ झाली. लाईट्स वगैरे बंद करतोय बघा. आमची पद्धत बघा कशी आहे लाईट बंद करायची. गावठी पद्धत आहे. गावरान पद्धत चालू आहे आमच्याकडे. तर आता हळूहळू बंद करायचं काम चालू आहे. अनिल पॅकअप करतोय ना. अनिल पण हळूहळू पॅकअप करतोय बघा. अनिलची तोंडा हसू आहे पॅकअप करायच्या वेळेला. तर आणि हे पार्सल आहेत काही अजून कस्टमर्स आलेले नाही आहेत. तर चालू आहे मित्रांनो. उद्या भेटूया काहीतरी नवीन काहीतरी घेऊन. आम्ही काहीतरी नवीन प्रयत्न करत असतो नवीन काहीतरी आणायचा. पण पाहूया चला. सध्या सर्वांची एनर्जी आहे. भोला भी तू एनर्जी में आहे ना. भोला फुल पॉवरमध्ये आहे. सर्व पॉवरमध्ये आहेत. बघूया काय करता येते ते. आणि अनिल ॲज युज्युअल अनिल तर नेहमी पॉवरमध्ये आहेच. काय प्रॉब्लेम नाही आहे. तर चला मित्रांनो बाय. उद्या सकाळी भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.